संघाच्या संघनायकाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मायक्रोफोनवर सज्ज होणार आहेत दी व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक बाबे सर। धन्यवाद जयवंत पाटिल, धन्यवाद सुनील पवार। आप देख रहे हैं संस्थापक अध्यक्ष चषक 2022, आप सभी का हार्दिक स्वागत है। युवा सेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व रोहित चौधरी, साथ ही साथ बालाराम चौधरी विद्यमान नगर सेवक और पद्माकर चौधरी की तरफ से खेल की शुरुआत होने जा रही है। और टॉस को जीता यहाँ पर सोनाली ने और पहले उन्होंने फील्डिंग लेने का निर्णय किया है। राजनौली के दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए, इसके बाद इस मैच की विजेता टीम गोवे से टकराएंगी जो सेमीफाइनल मुकाबला रहेगा। देखिए इसके बाद के अथवा सभी मैचेस 3-3 ओवर के रहेंगे, इसलिए तमाम टीमें हमें सहयोग करें। विनायक और विनोद दोनों ओपनर बीच मैदान पर गेंदबाजी के लिए। अरुण फील्ड की जमावट शॉर्ट टर्मेन, पॉइंट कवर, मिड ऑफ, एक्स्ट्रा कवर है, मिड ऑफ है, मिड ऑन है, स्क्वायर लेग अंपायर के पीछे शॉर्ट फाइन लेके। अरुण की पहली गेंद, इस मरतबा ड्राइव किया गेंद को एक्स्ट्रा कवर में, स्ट्रोक के साथ ही निकल पड़े बैट्समैन 1 रन के लिए। विनायक का खाता खुला यहाँ पर राजनौली का। अरुण इस मरतबा खेलने की कोशिश, सवाल पूछा वहां पर, लेग बाय का इशारा, लेग स्टंप को छोड़ती भी गेंद थी। 1 रन से 2 पे पहुंचा राजनौली का स्कोर। टॉस हार के पहले बल्लेबाजी करती भी। इसके बाद इस मैच की विजेता टीम को, गोवे टीम को तैयार रहना है। अरुण फुल टॉस के नीन फील्ड के ऊपर से खेलने की कोशिश, बढ़िया कोशिश वहां पे, कैच छूटा, सपना टूटा। इस बीच 2 रन विनायक ने भाग लिए। 2 रन से स्कोर 4 रन बिना किसी विकेट के राजनौली। अरुण कट करने की कोशिश, मोटा सिरा लेकर शॉर्ट टर्मेन पे बढ़िया फील्डिंग, लगभग 2 से 3 रन अपनी टीम के लिए बचाते हुए 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर 5 पे पहुंचा है। कबीर चौधरी की तरफ से चौको और सिक्सर के हैट्रिक के लिए 1000 रुपए। फ्लिक किया हवा में, पीछे खिलाड़ी, पहले बाउंस पे गेंद, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। इस चौके की मदद से स्कोर 9 पे पहुंचा है। हमारे बीच तालुका क्रिकेट के बहुत ही मशहूर
गेंदबाज जीत पाटिल हैं। जीत पाटिल ये सीजन निकाल देते हैं तो पिछले सीजन तक हमेशा गर्म पानी का ओवर किया और कई मर्तबा जीता भी दिया। अच्छा बॉलर बैक ड्राइव, फॉलो थ्रू में मिसफील्ड, मिड ऑफ पे खिलाड़ी, 1 रन पूरा। 1 ओवर की समाप्ति, 10 रन बने राजनौली के और कोई विकेट नहीं गिरा है। इस मर्तबा आसमान में तान दिया, खिलाड़ी उसके नीचे। ये देखिए, ऐसे लग रहा है कि इस खिलाड़ी ने दोपहर का खाना ज्यादा खाया है और हाथों में चिकनाई रह गई है। लेकिन विनायक यहाँ रन आउट होते हुए पहला झटका लगता हुआ यहाँ पे 12 के योग पर राजनौली स्पोर्ट्स को। नए बैट्समैन द्वारकानाथ सामना करने जा रहे गेंदबाज संतोष का। फील्डिंग में 7 खिलाड़ी पहरेदार के तौर पे बाउंड्री पर स्वीप करने की कोशिश। सवाल पूछा, हाउ इज दैट? अंपायर सहमत नहीं, दूसरे के लिए जा रहे हैं और यहाँ पे रन आउट हो गए नॉन स्ट्राइक के बैट्समैन विनोद। 2 बैट्समैन रन आउट हुए हैं। हमारे बीच में माननीय श्री गोपीनाथ चौधरी साहब का आगमन हो चुका है। आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम, वेलकम सर। गेंदबाजी कर रहे हैं संतोष। 2 गेंदों में 2 रन आउट हुए हैं। स्कोर है 13 रन, 2 विकेट राजनौली का। संतोष इस मर्तबा घुटना टेक कर शॉट खेला था कारपेट के जरिए, वाइडिश मिड विकेट में 1 रन। थ्रो बहुत अच्छा पहुंचा, अच्छा बैकअप भी हो रहा है, आना चाहिए। गेंद इधर से उधर और गेंद अब बाउंड्री के बाहर। ये देखिए, उन्होंने सर पे हाथ रख दिया, चिड़िया ने खेत खा लिया, इन्होंने रखवाली लगा दी और सांप गुजरने के बाद लकीर पीटते रह गए। छह रन आए, जहां पे 1 रन था वहां 6 रन में। देखिए, वो खिलाड़ी का भी तो दोष नहीं है। बचपन में उन्होंने गोटियां कम खेली होंगी जो निशाना ले नहीं पाए। स्कोर इस वक्त 19 रन, 2 विकेट। संतोष राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए
इस मरतबा बहुत ही दिलकश ड्राइव, स्क्वायर ऑफ द विकेट, हाफ वॉली पे लेके तिरछे बल्ले से ड्राइव किया 1 रन के लिए बैट्समैन। और ये देखिए ऐसे लग रहा है कि ताक में बैठे हैं, थोड़ी सी चूक और 2 रन पूरे। सोनाली की टीम भी बहुत दयावान लग रही है, जहां पे 1 है वहां 5 ज्यादा दे रही है। संतोष सामना करेंगे बैट्समैन द्वारकानाथ। इस मरतबा स्विंग करने की कोशिश, लेग बाय। इस तरह 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ राजनौली का 22 रन। सुधीर चौधरी साहब हमसे जुड़ चुके हैं, मोस्ट वेलकम, आपका हार्दिक स्वागत है। बहुत पहले अंडर आर्म क्रिकेट को अंजाम दिया था, निकल के मारा है वहां पे, पीछे खिलाड़ी आउट हो गए बैट्समैन। इस वक्त आउट होने वाले बैट्समैन नीलकंठ। विकेट नंबर 3 गिरता हुआ, स्कोर है 22 रन। राजनौली टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई 2 ओवर की समाप्ति के बाद। अगला मैच, इस मैच की विजेता टीम तुरंत ही गोवे टीम से टकराएंगी। इसके बाद के सभी मैच 3 ओवर के रहेंगे क्योंकि समय कम है। सम्मानीय शरद चौधरी साहब का भी आगमन हो चुका है, आपका भी हम हार्दिक स्वागत करते हैं, वेलकम। सुधीर चौधरी साहब, गोपीनाथ चौधरी साहब हमारे बीच जुड़ चुके हैं, उनका भी हार्दिक स्वागत है। सभी का हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं संस्थापक अध्यक्ष चषक 2022 युवा सेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व रोहित चौधरी और विद्यमान नगर सेवक और टेमगढ़ की शान बालाराम चौधरी और मशहूर उद्योगपति अमची माती अमचे डंपर पद्माकर चौधरी की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में बुलाया गया है गेंदबाज भरत को। भरत का सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन पंडित। देखना है कि पंडित बल्लेबाजी के पंडित है या नहीं। 2 खिलाड़ी सर्कल के अंदर 7 बाउंड्री पर हैं, जिसमें से 4 ऑन साइड में है। डीप बैकवर्ड, स्क्वायर लेग, मिड विकेट, ऑर्थोडॉक, काउ कॉर्नर में खिलाड़ी और लॉन्ग ऑन स्टैटिश। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद है। 1 रन आता हुआ पंडित के बल्ले से, पंडित का खाता खुला, कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 23 रन 3 विकेट। मनीश्री कालूराम पाटिल साहब का आगमन हो चुका है, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। संस्थापक चषक 2022 में सचिन पवार भी हमसे जुड़ चुके हैं, गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त भरत। सामना करेंगे बैट्समैन द्वारकानाथ। इस मरतबा हुक करने की कोशिश, अपील वहां पर कॉट बिहाइंड की। अच्छी गेंद थी, विकेटों के ऊपर से चली गई थी, कॉरिडोर अनसर्टिनिटी से पहुंची थी विकेट कीपर के पास। अनिश्चितताओं की गलियारी से गेंद गई थी, जस्ट ओवर द स्टंप्स एंड वेल कलेक्ट बाय विकेट कीपर। इस मरतबा गेंद को खेल दिया है, 1 रन और 2 रन पूरे किए। हवा में जरूर थी, 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 25 रन पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पर। हमारे बीच इस स्पर्धा के फोकसमैन पद्माकर चौधरी साहब का आगमन हो चुका है। बर्फानी बाबा पद्माकर चौधरी
आमची माती हमचे डंपर मशहूर उद्योगपति माजी अध्यक्ष इस मर्तबा स्वीप लगाया है, गेंद बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गई है। ये देखिए पकड़ने की जगह गेंद को फेंक दिया, 2 रन। सोनाले के जो फील्डर है वो काफी दयावान हो रहे हैं। वेलकम। राइट आर्म ओवर द विकेट जा रहे हैं भरत। ओवर नंबर 3 चल रहा है। रजनौली का स्कोर है इस वक्त 27 रन। कमेंटेटर जयवंत पाटिल, आपको सत्कार लेना है इस ओवर के बाद। इस मर्तबा तान दिया पीछे खिलाड़ी, बढ़िया कैच और आउट हो गए बैट्समैन द्वारकानाथ। DJ Jack 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 खेल की शुरुआत होती हुई नए बैट्समैन गोटे आए हैं, सामना करें भरत का। भरत, आपको लास्ट ऑफिशियल वार्निंग है। इस मर्तबा स्वीप कर दिया है गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 1 रन बना, दूर से थ्रो पहुंचा और आउट हो गए बैट्समैन गोटिया। तीन ओवर की समाप्ति, रन बने इस वक्त 28। आइए हम सत्कार सन्मान की तरफ आपको लिए चलते हैं। निश्चितच स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे। सर्वप्रथम कालीराम पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान मी कालीराम भोईर यांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाय। कालीराम पाटील साहेबांना सन्मानित केलं जाणार आहे। कालीराम पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जातोय व्यासपीठावर। बघा मित्रांनो, जे काबिल रुग्ण आहेत त्यांना बऱ्याचशा लोकांना त्यांनी बरं केलेले आहे। त्या आजारातून खरोखर चांगली सेवा देताना ते असंच कार्य तुम्ही करत राहा। त्यानंतर बाळाराम गौतम चौधरी साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा कालूराम भोईर आपल्या शुभ हस्ते। रोहिदास भाऊ चौधरी, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। कालूराम भोईर आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे बाळाराम गौतम चौधरी साहेबांचा। व्यासपीठावर शुभ सन्मान केला जात आहे। धन्यवाद। ओवर टू द कॉमेंट्री बॉक्स, सिद्दीक बाबे सर।
गेंदबाजी, धन्यवाद जयवंत। कुल स्कोर इस वक्त आगे बढ़ता हुआ 28 पे रुका हुआ है। किशोर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं डेथ ओवर में, निकल के मारने की कोशिश, बल्ले का सीरा लेकर गेंद विकेट कीपर के पास, एक और विकेट राजनौली का गिरता हुआ। मैदान में अब बाउंड्री के पीछे रथ आ चुका है, कलरफुल मल्टी कलर रथ। यह सुनील पवार जॉय कुमार ट्रॉफी का मुझे बहुत अच्छा एक्सपीरियंस है, लेकिन उस रथ में बैठने के बाद में रिक्शा में बैठने के काबिल नहीं आदमी रहा। बड़े लोगों की पसंद है। स्कोर है इस वक्त 28 रन। इस मरतबा बैकफुट पे गए, पुल करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी है गेंद, डीप फाइन लेग पे गई है, तेज आउटफील्ड पे सड़कती हुई बाउंड्री के बाहर 4 रन। शॉट तो अच्छा नहीं, लेकिन रिजल्ट अच्छा आता हुआ। इस चौकी की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन। आज गुलाला उडविन माय तुझे देवनावर सारी नेसून किशोर फिर से इस मरतबा खेल दिया बहुत ही खूबसूरती के साथ वाइड स्माइल नेक बाउंड्री की तरफ। एक और चौका आता हुआ, बैक टू बैक दूसरा चौका। आई दर्शन घेन मी तुझे और ये जो 2 चौके आए हैं ये काफी महंगे पड़ सकते हैं चेसिंग में, क्योंकि स्कोर 36 रनों पे पहुंचा है। ये जो 2 चौके आए हैं काफी महंगे पड़ सकते हैं। 2 चौके मारने के बाद अपनी टोपी उतार दी यहाँ पर, ये अलग ही टोटका लग रहा है। बिना नींबू मिर्ची के 2 चौके लगा चुके हैं और अच्छे शॉट के लिए कला के अंदर लगी थी, एज था। फिर से उसी तरह का शॉट, पीछे फील्डर, और ये देखिए कैच छूटा वहां पर, लगातार वहीं खेल रहे हैं। तीसरे के लिए इधर बल्लेबाज भागे, ये कितने बार रन है कुछ समझ में नहीं आ रहा है। चौथे के लिए दूसरे बैट्समैन इधर आए और वो 5वें के लिए गए थे, लेकिन 3 रन पूरे। इन 3 रन से स्कोर 39 रन और 40 रनों की चुनौती रखी है राजनौली ने सोनाली के सामने। किस तरह पूरी होंगी, आइए सुनते हैं वेली की वह आवाज जो 10-12 साल से हमारे साथ लगातार कमेंट्री कर रही है। एक जमाना था जब कमेंटेटर कम थे तो हर जगह सुनील पवार, जयवंत पाटिल हमारा साथ देते थे, आज भी दे रहे हैं। इट्स ओवर टू जयवंत पाटिल। देखिए 13 मार्च को यहाँ पर
क्रिकेट का महासंग्राम, क्रिकेट का कुंभ मेला, वो नाना चषक होने जा रहा है और बर्फानी बाबा चषक भी यहाँ होगा। इसका मतलब है कि 40+ का क्रिकेट लगातार चलता रहेगा। आप बनिए रहिए हमारे साथ। संस्थापक चषक 2022 में अगली आवाज संस्थापक क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रदीपजी जोशी, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. बघा, मैदान क्रमांक 1 वर जेव्हा सेमीफायनलचा सामना सुरू होईल तेव्हा 50+ एक सामना देखील होणार आहे. फायनलचा सामना दोन संघ अंतिम फेरीत ज्या संघाने धडक मारलेली आहे 50+ चा एक सामना, माजी अध्यक्ष 11 आणि सचिव 11 असा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. जे आमचे मान्यवर आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. चला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची. वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्यायची, लगेचच सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. गावदेवी सोनाले या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. चला लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूया. वेळ कमी घ्या. अरुण आणि सकाराम, मागच्या सामन्याचा सामनावीर अरुण आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सकाराम. तर पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज विनायक. आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 10.00 या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील विजयासाठी. गावदेवी सोनाली या संघाला पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. चला स्पीडअप करायचा पंच, आपण देखील सूचना द्यायचे वेळे संदर्भात. पंच सुनील म्हात्रे आणि मुरली जाधव. चेंडू मात्र बघूया, शॉर्ट ऑन पुल केलेल्या कंट्रोल पुलचा फटका. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने खातं कोलतोय फलंदाज अरुण. संघाच्या धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. चेंडू अगदी सरळ बॅटने खेळला होता. स्टँड अँड डिलिव्हर. 1 बॉन्स 2 बॉन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. गुड शॉट. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. संस्थापक अध्यक्ष 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी, माजी सभापती ठाणे जिल्हा बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती, तसेच ठाणे जिल्हा परिषदे विद्यमान सदस्य, शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी ग्रामीण कुंदन तुळशीराम पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. साहेब, मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज अरुण धावचीत बाद झालेला आहे.
आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला गोपीनाथ क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. पहिला फलंदाज बाद होतोय. सांघिक 6 या धावसंख्येवर धावबादच्या रूपाने खेळी संपुष्टात आलेली आहे. मागच्या सामन्याचा हिरो अरुण मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. पुन्हा एकदा विनायक सज्ज होते. पहिलं पॉवर प्लेचे षटक आहे. राईट आर्मवरती विकेट. चेंडू मात्र बघूया इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न चांगला झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. बघा एक विशेष सूचना आहे तुम्हाला. वेळेसंदर्भात सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी. धावसंख्या धावपलकावर काय माहिती 6 या धावसंख्येवर तब्बल 2 फलंदाज बाद झालेल्यात. अतिशय चांगला चेंडू होता. इन कटर डिलिव्हरी पूर्णपणे बीट झालेल्या फलंदाज. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 6. चांगली गोलंदाजी बघायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनायक याची. पुन्हा एकदा शॉर्ट रनवेने गोलंदाजी करते. चेंडू मात्र चांगला फटका आहे. चांगल्या धावा मिळते. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ब्युटिफुल शॉट. फंटास्टिक स्ट्रोक. 4 रन्स. चला टीम मीटिंग करू नका. गावदेवी रांदोली पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 10. अजून येणारी 3 षटकं आणि जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता तब्बल 30. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर घोट्या. सामना करेल फलंदाज रवी. 18 चेंडू आणि 30 धावा बघूया विजयासाठी गावदेवी सोनाली या संघाला. आज मात्र जय हनुमान गोवे संघाने सलगचे 2 सामने जिंकून 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला आहे संघाचा. काय कमालीचं प्रदर्शन राहिलेलं आहे. खास करून सुनील भगत, त्यानंतर राजू, उल्हास, दिलीप, श्याम आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांच्या वतीने टीम ऑफ स्पिरिट सांघिक कामगिरी बघायला मिळालेली आहे. टीम वर्क मेक ड्रीम वर्क बघायला मिळते. या संघाचा चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू जाते वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या वाढते धावपलकावर 12. संस्थापक अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. चेंडू मात्र बघूया टोलवलेल्या व्हीच्या शेप मध्ये चेंडू येते. डीप मिड ऑनला चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आत्मघातकी. फलंदाज धावचित बाद. संजय येतोय नवीन फलंदाज. गोट्या सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. पुढे येऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 13. आता मात्र निश्चितच इथून शर्तीचे प्रयत्न करावे लागतील विजयासाठी सोनाली या संघाला. गोट्या पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बघूया चांगला फटका खेळलेला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. सेफ लँड झाला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि निश्चितच 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. संजयजी थळे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत
त्यांचं मी सोनाले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे या स्पर्धेमध्ये. करसनजी फुलोरे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज किशोर येते मैदानाच्या आतमध्ये. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावपलकर 15. अजूनही तब्बल जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. ते 25 धावांची अजून आवश्यकता आहे. निश्चित व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे सोनाळे गावचे एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय संजय थळे साहेबांचं साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू मात्र सीमारेषेकडे सरसवतोय. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तब्बल 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रन मिळून द विकेट. धावसंख्या वाढते धावपलकर 18. गावदेवी वडघर हा संघ चिठ्ठीच्या आधारावर अंतिम फेरीत धडक मारणारा संघ. निश्चितच या संघाने अंतिम फेरीत धडक मारलेल्या स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. पहिली धाव पूर्ण करते. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 19. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. येणारी अजून 2 षटक शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 21. अतिशय रंगतदार सामना 2 बलाढ्य संघांमध्ये बघायला मिळते. गावदेवी सोनाले आणि गावदेवी रांजनोली. काटेकी टक्कर. स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका. चला वेळ आपल्याकडे कमी आहे आणि निश्चितच लकी ड्रॉच्या आधारे चिठ्ठीच्या आधारे अंतिम फेरीत धडक मारलेली आहे ती गावदेवी वडघर या संघाने. अभिनंदन. गोवे संघाचा संघनायक चालू सामन्यातील विजयी संघ. या 2 संघांमध्ये सामना होईल. स्पीडअप करायचा आहे. 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता 21. नीलकंठ तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. सामना करेल फलंदाज किशोर जो खेळते 1 या धावसंख्येवर. रवी. निश्चितच रवी चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. तब्बल 8 धावांचं आतापर्यंत त्याने योगदान दिलेलं आहे. बॅकफुट वर जाऊन पंच केलेल्या चेंडूला चांगला फटका आहे. पहिली धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जात होता पण नकार दिलेला आहे. फक्त एकच धावसंख्येवर संतोष. धावसंख्या वाढते धावपलकर 20. निम्मा पल्ला पार केलेला. अजून जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता विजयासाठी. 11 चेंडू आणि 20 धावा. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय पण चेंडू मात्र सेफ लँड झाला होता. नो मॅन्स लँड वर पडला होता आणि निश्चित तोपर्यंत संधी आहे फलंदाजांकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. धावसंख्या वाढते धावपलकर 22. 18 धावांची अजून आवश्यकता आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. चांगला रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळते पण दोन्ही लढवय्ये संघ आहेत. 10 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 18. 10-18चं इक्वेशन आहे. गोलंदाज नीलकंठ. शॉर्ट ऑन पूल केलेल्या कंट्रोल पूलचा फटका. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावपलकर 23 धावा. 17 धावांची अजून आवश्यकता आहे. येणारे 9 चेंडू. चेंडू मात्र निश्चितच बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. पूर्णपणे फलंदाजाला चकित केलेला आहे. आता मात्र इक्वेशन पाहतोय आपण. 8 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 17. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकते पण नीलकंठ चांगली गोलंदाजी करते. चेंडू मात्र क्रॅकिंग शॉट येते लॉंग ऑन सीमारेषेवर. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. कमालीची फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावपलकर 26.
सॉरी 24 धावा आहेत. अजून जिंकण्यासाठी तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. येणारे 7 चेंडू 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. नीलकंठ चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. ऑन साइडला चेंडू जातोय. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा ना होता ना. आता मात्र निश्चितच फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा रंगानाचा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 25. आता शेवटचा अंतिम षटक आहे. 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 15. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. टेमगर गावाची संस्थापक अध्यक्ष चषक 2022. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत पद्माकर चौधरी साहेब. माजी अध्यक्ष 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी. उद्योजक हा बिग शो पाहतोय आपण सोनादेवी टेमगर क्रीडानगरीवर. आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले डे. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते. निर्णायक षटक आहे. नरेश 6 चेंडू 15 धावा. चेंडू मात्र निश्चितच बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. वेगवान चेंडू टाकला होता. वेगाने चकित केलेल्या फलंदाजाला 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 15. गोवे संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जय हनुमान गोवे. चला आपण लगेचच यायचंय. जास्त वेळ घेऊ नका. लगेचच 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पुन्हा एकदा नरेश. चेंडू मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. गोट्या गुड कॅच. फलंदाज बाद. आता मात्र 4 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 15. 4 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 15. भरत येतोय नवीन फलंदाज. आता मात्र निश्चितच चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळतोय गावदेवी रानोली या संघ. असं म्हटलं तरी वावगडणं नाही. शेवटी क्रिकेट आहे. काहीही घडू शकते. चला स्पीडअप करायचं. जास्त वेळ घेऊ नका. सामना करेल फलंदाज संतोष. नरेश सज्ज होते. बॉलिंग मार्क वर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र प्रॉपर बॅट वर घेता आला नव्हता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. एकेरी दुहेरी धावांनी काहीही साध्य होणार नाही. सोनाली संघाचा आपण जर विचार केला 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. तिन्ही मोठे फटके खेळावे लागतील इथून. भरत स्ट्राईक वर येतोय आणि आता मात्र निश्चितच बघूया. जवळ विजयाच्या समीप आहे. अतिशय चांगला चेंडू. गावदेवी रानोली या संघ 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 14. आता मात्र जवळ हा मी तर म्हणेन गावदेवी रानोली संघाच्या झोलीमध्ये. सामना निश्चितच चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाही. चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे. पण एक्झॅक्टली तिथे काय घडलंय ते बघूया. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. निश्चितच आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धाबांची आवश्यकता आहे 12. दरम्यान शुभ आगमन झालेले आहे न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनचे
अध्यक्ष प्रेसिडेंट प्रताप शेठ पाटील साहेबांचं आपलं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शुभ आगमन झालेल्या न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष प्रताप शेठ पाटील आपलं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. संस्थापक अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेमध्ये चेंडू मात्र बघूया आकाशामध्ये भिरकावून दिला होता. पहिली धाव पूर्ण करते आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे तो गावदेवी रांजोली या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी सोनाले. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. रांजोली संघाचा संघनायक आणि गोवे संघाचा संघनायक या सामन्याचा सामनावीर आहे. राजनोली संघाचा संघनायक गणेश आपण लगेच यायचे. वेळ कमी घ्या चला, कारण की नंतर तब्बल 4 सामने होणार आहेत. गणेश आपण यायचे आहे टॉस बॉक्स मध्ये. निश्चितरित्या सामन्याचा सामनावीर आहे द्वारकानाथ, ज्याने 13 धावांची धुवाधार इनिंग साकारली आपल्या संघासाठी, म्हणून सामनावीर आहे द्वारकानाथ. आपण लवकरात लवकर यायचे आणि दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे. चला या रांजोली संघाचे कॅप्टन ताबडतोब आपण यायचे. टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत सुनील पवार नाणेफेक करण्यासाठी. तर गोवे संघाचा कर्णधार